गायकांचं स्पष्ट नाव सांगा. सुधाकर महाराज पोखरणे. आणि दिगंबर महाराज पोखरणीकर आणि
पांडुरंग सर्वात्मा यांना वंदन करतो आणि ज्या किम पूर्वत ज्या कारणानिमित्त आपला शिवनाम सत्ता आहे आमचे सांब सदाशिव शंभू महादेव आमचे केदारेश्वर यांना वंदन करतो। आमचे महादेव कसे खूप खूप कनवळ कृपा इतके इतके भोळे 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 की तू किती काही मागा काही यस यस हो 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 काही 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 कारण असे आमचे शंभू महादेव यांना वंदन करतो। कारण महादेव भोळे तर आणि भोळे असून प्रत्येक क्षणाला आपण ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवायचा जप करतो त्या प्रत्येक आपल्या पूर्णपणे आपल्या पापाचा अंत होऊन पुण्याचा उदय वरचूर होतो आणि आपल्याला सगळ्या प्रकारचं चारही पुरुषार्थ प्राप्त होतात। कुठलंही काम क्रोध लोभ दंभ मच्छर अहंकार काहीच राहत नाहीत आणि आपल्या धर्म अर्थ काम मोक्ष प्राप्त होतात। आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की माणसाला सगळ्यात मोठी भीती कोणती असेल काटा मोडला ठेच लागली काय झालं ही भीती सौम्य 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 सगळ्यात मोठी भीती एकच आहे की अंत्य समय आपल्याला होणारा त्रास अंत्य समय आपल्याला हजारो पंचवा चावल्या इतका इंगळ्या हजारो इंगळ्या चावल्या इतका होणारा वेदना त्रास हे वेदनेचा त्रासाचं भय एका जनार्दनी शिव निवारी कळीकाळाचे भय कळीकाळाचे भय अंतकाळाचे भय निवारण्याचं काम आमचे महादेव शंभू महादेव भोळेनाथ करत पाय भेटतात आणि म्हणून त्यांना आम्ही वंदन करतो। त्यांच्या कृपा आशीर्वादानेच आपण पाहतो ईश्वरी लागलो महाशिवपुराण यासारखे परमरहस्य यासारखे आपल्या भागातले जाणते श्रोते पाहून समाधान तर आपल्या सर्वांना वंदन करतो आणि ठाला चिंतनाकडे वळण्यापूर्वी 2 मिनिटाचा पर्याय अखंड हनुमान सप्ताह 16 शिव महापुराण कथा व परम रहस्य ग्रंथ पारायण 16 श्री क्षेत्र केदारेश्वर मंदिर राणी सावरगाव तालुका गंगाखेड जिल्हा परभणी या ठिकाणी आपल्याला असं एकही गाव शिल्लक नाही। आता बोलताना कुठे पात्रीला फार मोठा शिवनाम सत्ता चालू आहे खरंच याच्यापेक्षा म्हणजे मला तुलना करायची नाही पण तरी एक अनावरच होते यापेक्षा 10 पट असा मंडप मोठा खूप असं म्हणजे असं एकही गाव शिल्लक नाही त्या ठिकाणी शिवनाम सत्ता नाही किंवा ह्या महाशिवरात्री निमित्त सोहळा नाहीये कारण प्रत्येक गावावर महाशिवरात्री सत्ता असल्यानंतर पार भेटतं। या ठिकाणी आमच्या रजनीताई मंगलगे या शिवकथा प्रवक्त्या आहेत त्यांना मी वंदन करतो। याशिवाय या ठिकाणी आमचे वसंत महाराज त्यांचे माझ्या फार फार प्रत्याने या ठिकाणी सेवेची संधी दिली त्यांनी यांना मी वंदन करतो। आमचे आप्पासाहेब रामदास कदम आणि पोखरणी देवीचे या गावचे भजनी मंडळी
या सर्वांना वंदन करतो. याशिवाय आमचे संतोष महाराज भाले असतील, याशिवाय कांगणेवाडी या ठिकाणची भरती मंडळी, आमचे विनयगिरी बाबा यांनाही वंदन करतो. सर्वच ज्ञानोबा तुकोबा आमच्या जनाबाई मुक्ताबाई यांना वंदन करतो. आमचे साऊंड सिस्टमवाले भैया, कारण त्यांनाही वंदन करतो. त्यांच्याशिवाय तर आमचे कोणी बाहेर जात नाही. याशिवाय आमचे मृतक महावीर माऊली काय विकास महाराज विकास महाराज फुगनरवाडी यांना मी वंदन करतो. आणि आपल्या सर्वांना वंदन करून ठाला आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने सेवेची संधी मिळाली. माझ्या विचारधारेप्रमाणे मला कीर्तन सेवा मिळाली. या बद्दल आपल्या त्या ठिकाणी अखंड शिवनाम सप्ताह, अखंड हरिनाम सप्ताह सोहळा हा सह आहे. याला छोटीशी देणगी म्हणून एक त्यांनी इथलं सप्ताह जे कोणी कार्यकर्ते असतील, कोण असतील, त्यांनी घेऊन जावे अशी मी त्याला विनंती करतो. याशिवाय आपल्या आजच्या माझ्या कीर्तनाचे यजमान जे कोणी असतील त्यांनी यावर एक छोटीशी प्रसाद म्हणून घ्यावा. यजमान कोण असतील? बरं, कोणी असतील जागुडजी. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम. माझे शंभू महादेव कसे येत आणि हे संस्थान पाहिलं, हे महादेवाचं मंदिर पाहिलं, समाधान वाटलं. आमच्या महाराजांनी जाधव महाराज त्यांनी समजून सांगितलं की महाराज हे क्षेत्र असं तसं पवित्र आहे. या ठिकाणी बहुतेक उंचीवरचा भाग आहे, माझ्या अंदाजाप्रमाणे उंचीवरचा भाग आहे, म्हणजे उंच भाग आहे. आणि या उंच भागावर सुद्धा इथं पाणी भरपूर पाणी येतं. ही पांडुरंग परमात्माची आमच्या शंभू महादेवाची ही कृपा दर्शनी पडते. देव देव नाही, देव कुठे कुठे म्हणणारी विचारधारा असते. त्यांना हे जर दिसलं तर कळलं की अरे आपलं तोकडा आहे. कारण इतक्या उंचीवर पाण्याचा स्रोत, पाण्याचं पाणी मिळतं. या ठिकाणी शंभू महादेवाचे अनेक आभूषण आहेत. त्या शंभू महादेव अनेक आभूषणांपैकी एक सर्व आभूषण आहे. कारण 10 अलाहार 10 शांत करण्याकरता त्यांनी जे जे धारण केले, चंद्र धारण केला, सर्प धारण केला, त्यातला सर्प या ठिकाणी वास्तव आहे असे मला समजतं. आणि आपलं रक्षण करता आहे. म्हणजे आपले हे वैभव पाहिले मी वसंत महाराज यांनी हे जे वैभव केले हे, आणि या परिसरातले आपले सर्वच शिवभक्त प्रेमी यांनी या ठिकाणी हातभार लावला. या वैभव पाहून इतकं सगळं वैभव समाधान वाटलं, चांगलं वाटलं. अरे खरंच आपण केदारनाथला गेलो काय, इकडे गेलो काय, तिकडे गेलो काय,
पण हे सुद्धा त्यापेक्षा कमी नाही. हे सगळं एकच आहे. दळी स्थळी काष्टी पाशावी सर्वत्र माझा हरी भरलेला हरी. आणि हरिहरा भेद नका करू. हरिहर भेद हरिहर भेद हरिहर भेद हरिहर भेद हरिहर भेद हरिहर भेद हरिहर
म्हणजे आपला उद्धार करून घेण्यासाठी लक्षात ठेवायचे, आपल्याला हा मनुष्य भेटलाय हे फुकट नाही भेटणार. लक्षात ठेवायचे, हा पांडुरंग परमात्माने आपल्याला मनुष्य जन्म दिलाय, फुकट नाही दिला. आपल्याला कर्ज स्वरूपात हा मनुष्य जन्म दिलेला आहे आणि कर्जाची व्याजसहित परतफेड करणं ही नीतिमत्ता असते. परमेश्वराने आम्हाला 40 वर्ष 50 वर्ष 60 वर्ष आयुष्य दिले. श्वास आपला आयुष्य वर्षावर नाहीये, श्वासावर. 2 कोटी 5 कोटी 8 कोटी मला श्वास द्यायला परमेश्वर नाही. मग 8 कोटी श्वासामधला किती श्वास माझ्या परमेश्वराने दिलेला आहे. लक्षात ठेवायचे, जोपर्यंत आपण पांडुरंग परमात्माला हे आपल्या आयुष्यात काय त्याची परतफेड करत नाही तोपर्यंत आपला काही उद्धार होणार नाही उद्धार होणार. म्हणून आपल्याला पांडुरंग आयुष्य दिलेले ते आयुष्याचा आपण प्रत्येक क्षणाचा विचार केला पाहिजे. कारण ठीक आहे शिव महादेव भोळे तर ठीक आहे पण आपला इथे यावं लागेल ना, इथं भक्ती करावं लागेल, बसावं लागेल, अनुष्ठान करावं लागेल. श्रवण परमरहस्य ग्रंथ आहे, मला समाधान वाटलं. मी 1990 ला श्रवण केलं, 1990 ला श्रवण केलं आणि आता मी कार्यक्रम पाहिले, मला कार्यक्रम आलते ते पाहिले ना, मला फार वाटलं. भाग्याची गोष्ट, चांगली गोष्ट. म्हणजे त्या आठवण माझ्या जागा झाल्या 1990च्या की तिथे असं मानवतात. म्हणजे या ठिकाणी आपला उद्धार करायचा आहे, परमेश्वर आपल्याला आयुष्य दिलंय, त्या आयुष्य आपण कार्य लावायचं आहे. आणि म्हणून प्रत्यक्षात रामकृष्ण माझा भाग येते आवडी येते. रामकृष्ण हरी म्हणा, ओम नमः शिवाय म्हणा, काय म्हणा ते म्हणा, तुम्ही म्हणलंच पाहिजे प्रत्यक्षात रामकृष्ण केलं पाहिजे, तर तुमचा उद्धार होणार आहे. आणि हा उद्धार होत असताना शिव आमचे शंभू महादेव यांचं नामस्मरण केलं का ते तुम्हाला निश्चित मोक्षाची प्राप्ती देतोच. खरं खातं त्याच्याकडेच आहे. आमच्या शंभू महादेव खरं खात आहे. जसं विष्णूचा खातं वेगळं, ब्रह्मदेवाचं खातं वेगळं. ब्रह्मदेवाचं सृष्टी निर्माण करणं, विष्णूचा पालन करणं आणि अंतीचा नियंता ते. म्हणजे अशा प्रकारचं एक खातं असलेलं पालन म्हणून आपला उद्धार करायचा. आणि आपला उद्धार करत असताना मला जे मनुष्य जन्म भेटलाय, कारण पुन्हा जन्म भेटणार नाही का. 84 लक्ष फिरायच्या पुन्हा जन्म. अरे बाबा, गर्भाची यात्रा किती असतात, गर्भाचा त्रास किती आहे, मल मूत्र काय 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 काय. आमच्या मतदासाला छान वर्णन केलं, बाळाला उपदेश छान करता मतदासाला. म्हणजे इतका गर्भाच्या आपण यात्रा सहन करून आलो. आणि हे सहन केल्यानंतर आपण सतत ओम नमः शिवाय आपण म्हणलंच पाहिजे. म्हणलं पाहिजे कारण आहे की तुम्हाला तुमचा उद्धार, मला माझा उद्धार करायचा आहे, तर ओम नमः शिवाय का म्हणायचंय. कधी तुमचा माझा अंत होईल मला सांगतात नाही, माझा अंत कधी होईल मला सांगतात नाही. दररोज मी पहाटे 5 वाजता 5:30 वाजता गावोगाव पाणी घेऊन जातो. म्हणजे मार्च मंदिरात बसायचं आणि ते माई ज्याला जे येईल त्याला तसंच देऊन टाकायचं. 8 वाजले की माधुकरी मागायचे. माधुकरी पहिल्या घरी गेली सुस्वागत, त्यांना अष्टगंध नाही देत तरी अष्टगंध बुक्का देऊन टाकायचं. दुसऱ्या घरी जायचं, दिलं स्वागत, अष्टगंध बुक्का गणू द्यायचं. तिसऱ्या घरी जायचं, दिलं स्वागत, नाही दिलं सो आज पांडुरंग परमात्म्याची आज आपल्याला जेवायचं नाही, आपण खावायचं. म्हणजे जेवायचं नाही आज म्हणतो पाहिजे ना. वास्तविक बीपी शुगर येतात, बार पाणी प्यायला, अजून मला पाणी प्यावं लागत. काय तुम्हाला दिसत हाऊस नाही गरज आहे शेताची. म्हणजे आपलं सतत ना. आणि तसं बरं का, मी विसरून जाईल पुन्हा विसरून आपलं कीर्तन संपल्यानंतर अष्टगंध बुक्का गणगोळी वगैरे त्यापैकी एक वस्तू आपल्याला मोफत असते. आपल्या पोखरणी पोखरणी देवी या ठिकाणी आपलं कीर्तन झालं आणि ते आपण दिलं होतं. ते महाराज खूप चांगले होते, गावकरी चांगले होते आणि समाधान असं. तर आपल्याला आपला उद्धार करून घ्यायचा आहे. आणि आपला उद्धार करून घेताना तुम्ही रामकृष्ण म्हणलं तर तुमचा उद्धार होतो. नाम घेता वाया गेला, नाम घेता वाया गेला.
जगात असं कधीच 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 घडलं नाही की नाम घेतलंय आणि त्याचं नुकसान झालंय. कधीच नाही, कधीच नाही, कधीच नाही. एखादा विद्यार्थी वर्षभर अभ्यास केला, वर्षभर अभ्यास केला, वर्षभर अभ्यास केला आणि नापास झाला असं होणं शक्यच नाही. कधी त्याच्या उलट होणं शक्य आहे. अभ्यास न करताही प्रारब्धानं पास होणं शक्य आहे. माऊली तुमची विचार चुकला, तुमचा विचार चुकला यासाठी बोललो मी की श्रीमद भागवत कथेमध्ये असे अनेक आहेत की त्यांनी नाम घेतलंच नाही पण उद्धार पावला. मरते समय आज वेळ कथा माहिती कसा होता, घरात जी होती ती कोण होती, घरी कुठं होती, तिनं जवळ संपत्तीचं कसं कसं सांभाळलं आणि संपत्ती संपल्यावर कसं कसं मार्गी लावलं. पण एक भलं होतं, मुलाचं नाव त्याने नारायण ठेवलं. आणि नारायण ठेवलं अजून एक लक्ष ठेवायचं, माता मारून माझ्या जनाबाई नानबाचं कोण मरते समय जन आयुष्यभराचं नाव घेते का त्याच्याच ओठा ठेवायचं नव्हते. ज्यानं नाव घेतलं नाही ना त्याच्या ओठी मुलाचं मुलीचं कोणाचं म्हणजे नातेवाईकाचं नाव येते. माझी पोरगी येणार, माझी पोरगी येणार, माझी मीरा येणार, राधा येणार, हे येणार, ते येणार. आणि अजून एक मी अनेक तसं अखंड आराम सप्त सोडायला मी दिल्लीत येतो ना गावागावच्या तुमच्या इथल्या दिली मला हेच गाव आहे त्याच्या गावात दिली होती गावाचं नाव फुकनरवाडी. इथं खूप गावात येते मला पटकन सांगता येत नाही पटपट. तसं जे माणसं मरायला टेकले तर अगर माझ्या 1000 रुपयानं 2000 रुपयानं मला असं वाटलं हा माणूस वाचू शकेल असं वाटलं समजा तर त्यांना मी तशीच पे देऊ. हे कुणीच काम नाही. जसं किसन महाराज साखरे यांची ज्ञानेश्वर दिली माळी दिल्या हे जसं पुण्याचं काम आहे तसं हे सुद्धा पुण्याचं काम. मी करतो असं नाही, अहंकार माझ्याकडे नाही. पांडव परमात्मा करून घेतो, मी करणार कोण आहे. आणि म्हणून मरते समय आपल्या मुखाला मुलीचं नाव नको, मुलाचं नाव नको, नको नको नको. मी अनेक माणसं पाहिले तर की ते मनुष्य मरायला पोरीचं नाव करतो. माझी मीरा एक स्वाजे समजा जनाबाई मुक्ताबाई जनाबाई जनाबाई आणि ती जनाबाई जेव्हा येईल ना तिचा बापाच हाताहात देईल आणि हाताहात दिल्यानंतर बापाला जाणे होते स्पर्श होतं माझी जनाबाई आली आणि जनाबाई आली सोपा असेल. जनाबाई येऊस तर बापाचा जीवा जीव राहतो, माईचा जीवा जीव राहतो आणि जनाबाई आली तर बस. मग मला काय म्हणायचं माहिती का, ती जनाबाई देहाची आहे माझी नाही, म्हणजे तिची नाही देहाची ना. पण खरी जनाबाई आमच्या खऱ्या जनाबाई, खऱ्या मुक्ताबाई, खऱ्या ज्ञानोबा तुकोबा यांचा जर धावा केला आणि यांचा धावा करून लक्षात ठेवायचं धावा केला तर देव येतोच येतो. फक्त आपण कसं धावा करायचा, बाळ आईला जसं रडतं ना, मला भूक लागली, लहान बाळ 6 महिन्याचं वर्षाचं रडतं ना, मला भूक लागली भूक लागली भूक लागली, तितक्या जर आपण धावा केला गेला पाहिजे म्हणजे आपल्याला पांडुरंग परमात्मा दर्शन देतोच. म्हणून आमचा शिव कसा आहे, आमचे महादेव कसे आहेत, आमचे शंभू भगवान कसे आहेत, फारच दयाळ करते. दयाळपणाला अंतच नाही. नाही 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 83 ला एक प्रार्थना दररोज म्हणायचं. 85 त्याच्या आधी म्हणजे 75 शास्त्र जास्त. असो तुला देवा माझा सदा नमस्कार, तुझ्या दया दातृत्वाला अंत नाही. तुझा म्हणून आलो देवा बघत बघत द्वार, असो तुला देवा माझा सदा नमस्कार. म्हणजे फार जुनी कविता, फार म्हणजे ती 75च्या आसपासची असेल, 75 76 असं. म्हणजे पांडुरंग परमात्माकडे तुम्ही गेलात जितक्या विश्वासात तुम्ही पांडुरंग परमात्मा जाता म्हणजे शंभू महादेवाकडे जाता तर तितक्या विश्वासात पांडुरंग परमात्मा शंभू महादेव तुम्हाला तुमचं करतोच. कारण आमचा महादेव कसा आहे,
संत एकनाथ महाराज अभंगाच्या प्रथम चरणात चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते वाचे वदता शिवनाम दयान बाधे रोधका. आपण सतत रामकृष्ण आता ते अंगवळी पडले समजा पण ते ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय जे असेल ते काही म्हणा. आपण रामकृष्ण 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 म्हणत गेलो तर आपल्याला महादेव शंभू महादेव आमचे भोलेनाथ हे आपल्या कृपा दृष्टी करतातच आणि आपल्यामध्ये विकार साहेब या शब्दाचा विग्रह सहा आयब काम क्रोध लोभ दंभ मत्सर अहंकार सहा काम क्रोध लोभ दंभ मत्सर अहंकार हे सहा विकार माणसाला पूर्णपणे विनाशाकडे नेतात. अवतल एक सुद्धा पुरेसा एक सुद्धा एक विकार सुद्धा माणसाला विनाशाकडे न्यायला पुरेसा आहे. ज्याच्याकडे सहा आहेत त्याचा विशेष एक विकार एक कोणा एक विकार होता एक होता राहून झालं एकच होता एक विकार ते गेला. त्याची संपत्ती किती बोलणार तुम्ही रामायणामध्ये माणसं आपण मी काहीतरी बोलणं म्हणजे पुन्हा असं महाराजाला काहीच नव्हतं सो येत नाही. मी मान्य करतो की मी अज्ञानी पाहणार आहे. तर इतकी आपल्या ठिकाणी कुठलेच विकार राहता कामा नये. कमी विकार असावे हे पण निर्विकार फक्त पाहणं एकच. पण आपले विकार असतात माझ्याकडे तुमचे सगळीकडे असतात फक्त सीमित कमीत कमी असे केले पाहिजे. कारण क्रोध असेल काम असेल कोणता विकार असेल ते आपण
सीमित ठेवायला पाहिजे, कमी केला पाहिजे, कमी केला पाहिजे, कमी केला पाहिजे. कारण कमी केला तर आपला उतार होतो. आपल्या ठिकाणी आपल्याला ताटी लावता आली पाहिजे. मला मी माझ्याकडूनच बोलतो, तुम्हाला कोणाचा मला अधिकार नाही कोण, तर मला ताटी लावता आली पाहिजे. माझ्या ठिकाणी काम, क्रोध, लोभ, दंभ, मत्सर, अहंकार जे विकार आहेत माझ्याकडे जे बाहेर टाकण्यायोग्य जे आहे ते ध्यान धारणा करून माझ्यातून जे विकार बाहेर गेले पाहिजे, बाहेर गेले पाहिजे, बाहेर गेले पाहिजे. आणि बाहेर गेल्यानंतर माझ्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचं शरीराबद्दलचं ममत्व नाही राहिलं गेलं पाहिजे. नाही राहिलं नाही. त्याचं कारण आहे हे शरीर आहे का हे काही दिवसापुरतं आहे. याच्यावर आपण फार प्रेम माया बाळगायची गरज नाही. हे कवर कधी धोका देणारच आहे. जायाचे शरीर जाई लक्षणात कागा गोपीनाथ जायचं शरीर आहे बघा. जगात 8 आश्चर्य मानतात, पण तुम्हाला खरं होतो जगात 9 आश्चर्य आहेत आणि 1 आश्चर्य सगळ्याला माहित आहे, सगळ्याला माहित आहे, सगळ्याला माहित आहे. पण दुर्दैवानं माहित असून सुद्धा दुर्लक्ष करतात. सगळ्याला माहित आहे. आता महादेवाबद्दल बोलतो त्यांचंच आहे. असं एकही गाव शिल्लक नाही, गाव नाही एकही घर म्हणतो ज्या ठिकाणी आमच्या शंभू महादेवाचं वास्तव्य नाही, ज्या ठिकाणी शंभू महादेवाचं मंदिर नाही, त्या ठिकाणी शंभू महादेवाचं रहिवास नाही. आता तुम्ही म्हणता सर आमच्या गावात महादेवाचं मंदिर आहे का? एखाद्या गावात समजू आपण एखाद्या गावात महादेवाचं मंदिर नाही, हे अर्ध खोट आहे. तुमचं घर आहे, तुमच्या घरी महादेव आहे, नंदी आहे, तुळशीपाशी काय महादेव आहे ना, नंदी आहे ना. मग हे पहा मंदिर मोठा असा प्रकार नाही ना, पिंड आहे बाबा, मग बस झालं ना. नंदी आहे बस झालं. म्हणजे महादेव आहे, नंदी आहे, आपलं सगळं माहित आहे. आणि माझं घर कुठे माहिती का? तुम्हाला खरं सांगतो, माझं घर माझी पूर्ण जिंदगी शोधत 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 केली, मला माझं घर सापडलं नाही. पण जेव्हा मी अंत्य समय माझा आला, लोक मला घेऊन गेले, तेव्हा कळलं की घर माझं ते माझं खरं घर आहे. हे 30-40 पर्यंत माझ्या नाही हे घर माझं नाही. तुम्हाला खरं बोल हे बघ महाराज, मी खरंच बोलणार. माझी बायको तरी अगर हो किती लाख मोलाचं घर आहे, किती मोलाचं घर आहे, VIP सगळं ठीक आहे. पण इतकं चांगलं घर असून सुद्धा बाहेर म्हणे खरं, बाहेर म्हणे खरं, मरता तरी बरे. 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 बाहेर म्हणे खरं, मरता तरी म्हणते नाही म्हणते की बाहेरगाठी हा खरं म्हणजे काय? गाढव. बरोबर आहे, गाढव. बायको म्हणते की गाढव आहे. हे मिळत परवडलं, यानं घर नासून टाकलं, थुंकून टाकलं. मला सांगा VIP घर आहे, माझे खूप मोठं VIP घर आहे. एकेकाळी लग्न झाल्यावर मी कुणाच्या घरात राहिलो,
मी आणि वर्ष राहिलेलं आणि लग्न झाल्यानंतर दरवाजा असतो ना ते दरवाजा नाहीच ते वडिलाचं धोतर दरवाजा नाही समजा वडिलाचं धोतर आणि ते कुणाचं घर आता कसं राहिलं पालन कसं राहिलं असो तर बाईचं ही बायको ज्या बायकोने काय पाहिलं होतं म्हणजे कसं कसं पाहिलं तर माझी सगळं केलं ते कुणाचं घर बांधलं तिथं पण तरी आता इतकं व्यापी असताना बाईला असे म्हणू शकते ते मेला तर बरं होईल मेला तर बरं होईल कारण घर सगळं नाचलंय थुंकलंय हे खराब केले घर लक्षात ठेवायचं की आपला तुम्हाला तुमचं ताटी लावता आली पाहिजे मी ताटी लावून घ्यायचा प्रयत्न करतो कारण माझा पाहुणं परमात्मा आपली एकूण झाला पाहिजे चिंतन ठाईच बैसणी करायचं चिंतन तुम्ही जिथं असता तिथं कुठे असो तुम्ही काम करता सदा खूप पाहिजे आता मी इकडे लोकांचा खूप केलेला बरं का रोजानं 10वीला नापास झाल्यावर माणसाने झाकून काही ठेवायचं जे करायला खरंच 10वीला नापास होतो मायबाप म्हणायचे गणित आणि इंग्लिशला मायबाप गेले ते 10वीला नापास झालो ते एक साल घातलं लोकांचं 1200 रुपये 12 महिने 100 रुपये महिना ते डे नाईट रात्र तिथंच राहायचं आणि इतकं खुरपून बाहेर अर्धा खुरपाची ते बघा हे असं दुखते हे दुखतं आणि मग इतकं करून सगळं करत राहायचं आणि आपल्या ताटी आपण लावलीच गेली पाहिजे लक्षात घ्यायचंय एक जुन्या काळात म्हण होती बघा गरीबी आली तर लाजू नये आणि श्रीमंती आली तर माजू नये आमच्या विठ्ठल मंदिरात होती आमच्या विठ्ठल मंदिरात ते लाल वारसनं लिहिली होती असते त्या देवळीसारखा कपाट असं ठेवायचं असं लावायचं त्याला म्हणजे आपली ताटी लावता पाहिजे जी ताटी आमच्या ज्ञानोबाने लावली जी ताटीवर थाप माझ्या मुक्ताने मारली ताटी उड्या ज्ञानेश्वरा अरे ज्ञानेश्वरा सांगितलं तुम्ही साधू संत आहे तर तुम्ही संत आहे तर तुम्ही जिथं वनवा पेटलाय या जगाला वनवा पेटला का त्या वनवाला शांत करायचं काम तुमचे तुम्ही ताटी लावून आपल्या बसणं योग्य नाही आमचे ज्ञानोबा छान बोलले होते हे बोलले जगातील सर्व माणसं चुकीच्या मार्गाने जात असताना आपल्याला धर्म कळत असताना आपण शांत राहणं त्यांचा चुकीच्या मार्गाकडे अधोगतीकडे जाताना आपण गंमत म्हणून पाहणं हे चुकीचं हे पाप म्हणून ज्ञानेश्वरी लिहिली ना ज्ञानेश्वरीचं कारण ते माझ्या मराठाची बोल कौतुके अमृता दे पैदा देके ऐशी अक्षरे शिके मिळले हे वाक्य यासाठी आज मी बोललो आज मराठी भाषा गौरव दिन आमच्या कुसुमाग्रह आता मी मराठी विषय आहे मी आज कुसुमाग्रह आहे मराठी भाषा गौरव दिन जागतिक मराठी भाषेचा दर्जा आपला अभिजात मराठी भाषेचा दर्जा भेटलेला आहे आमच्या शरीरातून मला बराच जरा उत्साह वाटतो आनंद वाटतो तर आपल्याला आपली ताटी लावता आलीच पाहिजे ताटी जर लावली तुम्ही नामस्मरण केलं सतत तुम्ही झोपा असं आराम करा रामकृष्ण आता मी रामकृष्ण माझं असं एरवी गप्पा गोष्टी मला स्वभाव धर्म नाही शांत राहायचं रामकृष्ण दुसरं काहीच नाही सोयरेचे गप्पा नको काय हे काही माझ्या कामाला येणार नाही जितकं मी नाव घेईन लक्षात ठेवा बोलवा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलवा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलवा विठ्ठल Viఠ્ઠલ
रामकृष्ण रामकृष्ण सतत आपण बोललं तर आपली ताटी आपण हे हृदय माझं हृदय हे परमात्म्याकडे आपण खुलं करायचं. असं कोणाजवळ तुम्ही हृदय खुलं करू नका. खरं 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 गुज तुम्हाला लय खरं वाक्य बोलू का. आपल्या शेतीच्या कामिनी पैसा खरं गुज आपण खुलं करू नये. मराठी कसं मानतो मी खरं गुज फक्त कोणाला गुज सांगायचंय. परमात्मा सांगा, आमच्या महादेवाला सांगा, कोणाला सांगा, त्याला सांगा. तुमचं सगळे दुःख सगळं 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 ते निवारण करतात. सगळं त्यांना सांगा. ते रडून ऐकतील आणि स्वतः रडून दुसरं आपल्याला आनंदी करायच्या प्रत्येक इतर लोकांना तुम्ही सांगता रडून ऐकतील, दुसऱ्याला हसून सांगतील. इथं असं नको काय केलं म्हणून आपण प्रत्येकाला रामकृष्ण 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 बोललं पाहिजे. म्हणून रामकृष्ण आपण बोललं तर तुमचा उद्धार होतोच होतो, त्याला काही अडचण येणार नाही. पण निष्काम भावने रामकृष्ण सकाम नको. जितकं निष्काम भावनेनं तुम्ही कर्म करता ते कर्म पांडव परमात्म्याला मिळतं. माझ्या तुकोबाऱ्याने मला जी आचारसंहिता दिली आहे, माझ्या तुकोबाऱ्याने मला जी आचारसंहिता दिली त्या आचारसंहितेचं मी 90% पालन करेन. त्याचं कारण मला आचारसंहिता दिली. तुकोबाऱ्याने मला जेथ कीर्तन करावे तेथ अन्न न सेवावे, बुक्का लावणे भाळा माळ घालणे गळा, तट्टा प्रसेवाशी दाना तृण मागू नये जाना, तुका मने द्रव्य घेती देती तेही नका. ज्या ठिकाणी कीर्तन सेवा करायची त्या ठिकाणी तुमचं पाणी बी नको, बुक्का नको. तुमचा माझा बुक्का हार घातला, ही परंपरा झाली. हार घातला आता हार, मग हाराचे पैसे लगेच देऊन टाकायचे. नको तुझं फुकट काय नको मला नकोच. उलट कीर्तन सेवा ठेवली त्याचे 4 रुपये देऊन टाकायचे. पुन्हा जन कीर्तन हे अखंड सप्ताह सोहळ्याला हे 4 रुपये 100 रुपये देणगी दिली. जन कीर्तन सेवा ठेवली त्याला ते लगेच ज्ञानेश्वरी देऊन काहीतरी ज्ञानेश्वरी म्हणा. आता मी पाहिलं हे शिवपुराण द्यायची माझी मानसिकता होती, पण मला माझ्या माणसाला सापडच नाही. हे देऊन टाकायचं. त्याचं कारण आहे की एक लक्षात येतं, तुकोबाराचा अभंग नुसता पाठ करून उपयोग नाही. मला 100 पाठ 100 मला गायनाचं अंग नाही, पण आहे पाठ आहे. नुसता पाठ करून उपयोग नाही, ते वागायचंच. आता 1% काय सुटलं काय काय गावात रांडू गावात महाराष्ट्र घरी आले घरी ते मला पटत नाही. खरंच पटत नाही. ते काय काय पाय घेणं काय 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 करू नये ह्या भूमिकेचा मी नाही. इतर महाराजाला करा, ते तुमचा भाव आहे, भक्ती आहे. मी तिच्या विरोधातला नाहीच. फक्त माझ्याशी मला काय करू नका. मी महाराज इथं आहे करू महाराज, इथून ही गादी नारदाची गादी हीच पावित्र मला राखणे आणि ही बाजू सुटली का तुमच्या दाशीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा. इतकं दुसरं काहीच नाही, काहीच नाही, काहीच नाही. म्हणून आपण प्रत्येक क्षणाला रामकृष्ण 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 बोललं पाहिजे. आणि रामकृष्ण रामकृष्ण म्हणत शिव आमचे शंभू महादेव इतके भोळेत की तुम्ही ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय म्हणलं. महानंदची कथा आपल्याला माहितीच आहे. महानंद आपल्या शिवरात आले, महानंद कथा आले माहिती आपल्याला. त्यांचे पशु पक्षीदा उद्धार पाहून गेले, नगर उद्धार करून अजून काय घेता. व्याधाची कथा माहिती आपल्याला, खाण्याची कथा माहिती आपल्याला. हे 11 अध्याय 12 अध्याय मला खूप कधी दुसरा अध्याय मला भरता येतं. बरं चांगलं. मग त्याच्या उद्धार आपला उद्धार काय होणार नाही होतो. आत्मलिंग ते दहन झालं कसं कसं वाचवलं, काय झालं, काय व्यापारात समजून कसं दिलं, काय झालं सगळं माझ्याशी तुम्हाला जास्त माहिती आहे. मग त्यांचा उद्धार होतो, त्यांचा उद्धार होतो, आपला उद्धार काय होत नाही होतोच. हे बघा ज्ञानवाचकाचा उद्धार झालाय. ज्ञानवाचक आमचे सावतोबा आमचे जनाबाई मुक्ताबाई ज्या मार्गाने गेले तर त्या मार्गाने आपण गेले का आपला उद्धार होतोच होतो. फक्त निष्ठा भाव पक्का पाहिजे. जितका भाव पक्का तितका उद्धार पक्का. जितकं तुमचा भाव निष्ठी असेल तर तुमचा उद्धार होणार नाहीच. सोंग करू नका. सोंग करू नका. सोंग करू उपयोग नाही. तुमचा उद्धार तुमचा भाव पक्का निष्ठा पक्कीच पाहिजे.
भावे गावे गीत भावपूर्ण आपण गीत भावपूर्ण गीत गायला आपण तर भावपूर्ण आपण नामस्मरण केलं तर आपल्या शुद्ध चित्त होतं आणि आपल्या शुद्ध चित्तामध्ये पांडुरंग परमात्माला येऊन राहता येतं. तुम्ही पाहता की महाराजांना आपण बसायला काय देतो शांतता आसन सगळं पण आपल्या घरी पांडुरंग परमात्मा येतो ना त्याला आपण आसन दिलं त्याला आपण केलं आवाहन केलं पाहिजे. पांडुरंग परमात्मा आपल्या आव्हानाला प्रतिसाद येतो फक्त तितक्या तीव्रतेनं आपण पांडुरंग परमात्म्याला आवाहन केलं पाहिजे. पांडुरंग आपल्याला येतो आपल्याला भेट देतो आणि देव भेटतो बरं का. तुम्हाला जाणीवपूर्वक प्रत्येक शब्द विश्वासानं जाणीवपूर्वक उच्चारून सांगायला मी एकही शब्द चुकीचा माझ्या हाताने नाही उचलणार. आपल्याला देव भेटतोच. मी या कोटी रुपयाचे दान करायला दाखवावं काय नाही. देव आपल्याला भेटतो कारण नाही. देव जसं आई आपली आई बाळाला काय देते सांगता येत नाही पण काय तरी देते जे आईलाच कळतं आणि बाळालाच कळतं. बाळ म्हणजे 80 वर्ष जरी असला तर ते आईच्या आपल्याला कोणी बाळच आहे ते काही मोठं नाही. म्हणजे देवाला प्रत्येक घरी जाऊन राहता नाही आलं म्हणून आईच्या रूपात देव जातो आणि आईच्या रूपात राहतो. माय लेकराचं काय काय खपवते धक्कून घेते खपवते बरोबर वाईट अर्थ नाही म्हणजे खपून घेते म्हणजे मुलाचे गुन्हे झाकते. जरी कोणी बाई शेती भाडायला तुमच्या पण असंच केलं तिला माहित आपल्याला तसलंच आहे पण सरळ आहे माय पण केलंच नाही आणि खपून म्हणजे धक्कवते त्या बाहेर कसं तरी मार्ग लावते नंतर त्याचे सर्वस्व इच्छा आहे. ती त्या शेजारी बाईला ती बाई बोलते माझं बरोबर तसं करणं शक्य नाही तिला कसं तरी मार्गी लावते नंतर मग त्याला खरं काय ते बोलत समजा मग खरं बोलते घराला तू तसला एक असो. तर पांडुरंग परमात्मा आपल्याला भेटतो आता खूप विश्वास बोलतोय कारण जितक्या विश्वास देवावर विश्वास टाका विश्वासित करू स्वामीवरी सत्ता सगळं भोगवता होय त्यांच्या फक्त विश्वास आपलं काय चुकतं माहिती का येईन अवकाश होईल अवकाश. आपण देवाचं नाव कसं घेतो म्हणजे मी की जेव्हा मला आठवण देवाचं नाव घेतो आमच्या लहानपणी आम्ही रात्री 8ला गावात यायचं काय कारण म्हणजे गावात यायचं असेल तर ते मसरोट लागायचं मसरोटला लांब आला गेले आता राम चलो चालू राम गावाजवळ आलं गावाजवळ महाराज मंदिर समजा म्हणजे आमच्या गावात मूळ गाव रामराज होतं का ते सुटकलं आणि गप्पा सुरू झाला. काय रे बाबा असं कशामुळे भीती पडली ना भीती डर काय त्याची भीती वाटली म्हणून आपण राम भीती संपली तर बस म्हणजे कामापुरता राम वापरायचा हे तसं नाही. माझं काम कोणतं आहे माझं काम एकच आहे आणि तिचा तो माझा शेवट आहे. शेवट आपला गोड झाला पाहिजे याच शेवटची
झाला आलो निजाच्या माझ्या माहेराला मी आलो आणि माझं माहेर कोणते पंढरी हो माझे माहेर पंढरी आहे भिवरीच्या किंवा ह्या निजाच्या आपण तर आलो शेवट आपला कुठं होणार आहे मी तुम्हाला सुरुवातीला पहिलं वाक्य बोललो की शंभू महाराजांचं काम काय त्या कामात आपलं शेवट होणार आहे भगवद्गीतेमध्ये विश्वरूप दर्शन आहे आणि विश्वरूप दर्शन ते सगळं बनवून घेते बापरे ते एक सांगायला ते सगळं वेळ माझा 30 मिनिटं वेळ राहिले माझा फार वेळ आहे फार कमी वेळ आहे विश्वरूप दर्शन पाहिलं ना तर सगळं कळते की अरे बापरे एवढा सगळे सगळे योद्धे महायोद्धे सगळे त्यात चरून व्हायले दात कधी असे तसे किती कसं व्हायलंय विश्वरूप दर्शनामध्ये आपल्याला भगवद्गीता पाहायला भेटतं आणि ज्ञानेश्वर महाराज त्यात पुन्हा करून पुन्हा ज्ञानेश्वर साहेबांनी पाहायला भेटतं म्हणून आपण परमात्म्याला भेटलो आपण शंभू महाराजाला भेटलो तर आपल्याला कुठल्याच प्रकारचे विकार शिल्लक राहत नाही तर कुठल्याच प्रकारचे क्रोध काम काही शिल्लक राहतात आमचे एकनाथ महाराज अपंगाच्या आपण म्हणालो तर आपला उद्धार करायला आमचे महादेव परमात्मा निश्चितच समर्थ आहे तर फक्त आपण सतत 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 जप केला पाहिजे सतत नाव पाहिजे आणि सतत नामस्मरण केलं तर आपला उद्धार होतो फक्त आपण विचारपूर्वक त्या अर्थानं कार्य केलं पाहिजे रिकामा आपण नको राहायला सतत सतत तुम्ही काही काम करा भाकरी करा आता मी आपण सर कामामध्ये काही काम करा काय करा रामकृष्ण म्हणा ओम नमः शिवाय म्हणा जे असेल तुमच्या जगात काय एखादं दुसरं काही जप असेल काय असेल ते काही का असेल जे असेल ते भक्तीनं म्हणा भावनेनं म्हणा भाव भक्तीनं म्हणा तुम्हाला ते परमात्मा ते ईश्वर ती तुमची देवता तुम्हाला निश्चित तुमचं कल्याण करणार आहे जसं मग तुम्हाला बोललो की मी माझं कर्म जेवतो तर मी त्याच घरी जातो की मला असं वाटतं पाहतो समजून घेतो पाहतो घर पाहतो मला वाटतं ह्या घरची बाई रामकृष्ण किंवा ओमशिवाय म्हणून भाकरी असेल असं मला बुद्धीला वाटलं ना त्या घरी जातो आणि मला आणि अजून एखाद्या बाईला माझ्या घरी नाही दिली याचा अर्थ बाई वाईट असा अर्थ नसतो बरं का अडचणी असतात भाकर नसतं काय दुसऱ्या अडचणी असतात ते महिलाला माहित असते की महाराज आले तर कशाला म्हणजे कशाला द्यायचं
अशा वेगळ्या आपण विषय सोडून त्याचे काय आपल्याला हे नाही समजत. पण आपण सतत रामकृष्ण 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 म्हणलंच गेलं पाहिजे. आपला उद्धार करण्यासाठी आपल्याला आपल्या धर्माचं पालन झालंच पाहिजे बर का. धर्माचे पालन मगाशी जे वाक्य बोललो तेच प्रमाण आले पुढं की मगाशी वाक्य बोललो की कोण्याच माणसाची निंदा करणं माझा स्वभाव धर्म नाही, तुम्ही करणार नाही, फक्त मला माझा उद्धार करायचा नाही. तेच प्रवासाचं कारण धर्माचे पालन न लगे धर्माचे पालन करणे पाखंडाचे खंडन. जे पाखंडी असतात त्यांचं खंडन करणं हे तुकोबराय दाखवून हे तुकोबराय सांगत असलं तर पार भेटतात. म्हणजे आपलं धर्माचं पालन आपण केलंच पाहिजे. धर्म म्हणजे काय? ज्याने समाजाची धारणा होते त्याला आपण धर्म म्हणतो. ज्याने समाजाची धारणा होते, समाज जात वेगळी, जातचा काही संबंध नाही. समाजात धारणा मनुष्य समाज आहे, त्या मनुष्यावर धारणा होते ते धर्म आहे. म्हणून हा धर्माचं आपण पालन केलं तर आपल्याला पैसा मिळतो. आणि अजून दुसरा एक मुद्दा, पैसा मिळाला म्हणजे देवाची कृपा झाली खोटे शब्द बघा. पैसा मिळाला याचा अर्थ देवाची कृपा झाली खोटे. मला पैसा मिळाला कचून वा देव पावला देव पावला खोटे. देव लय चालू चतुरात्म शिरोमणी हे इतका चालू देव आहे. पैसा फेकून बघतो, पैसा फेकला का चला मग आपण काहीतरी आता देवापासून आलं होईल, लाभ होईल, लाभ होईल, लाभ होईल, लाभ होईल. लक्षात ठेवायचं, पैसा गेला म्हणजे आपल्याला देवाची प्राप्ती झाली 100 कोटी यासाठी आहे की पैसा कसा वापर केला जातो यावर देवाची प्राप्ती आहे. मला सांगितलं मी किती गरीब कुटुंबावर आलो, आज कमी कमी 8,000 रुपये रोज असं रोज म्हणजे तिथून इथं आलो ते कोणी आणलं? देवानं. मग देवानं पैसा दिलाय ना, लक्षात देवाला दिला पैसा त्याला देऊन टाकायचा. पैसे कमवा, धर्मानुसार जे पैसे कमवा तेवढेच पैसे कमवा, ज्यादा चुकीचे पैसे कमवू नका. आणि पैसे कमवून काय करा? उदास विचार वेच करा. उदास विचाराने पैसे खर्च करायचे, ह्या हाताच्या हाताला पत्ता लागू नये. मी जे तुम्हाला बोललो ना हे करतो ते करतो, मी करतो नाही, दुसरे वाक्य बोललो तुम्ही. पांडुरंग परमात्मा माझ्याकडे करून घेतो. मी अहंकार नको, मला अहंकार नको. अहंकार असं काय फायदा देव करून? हे बघा, देव करायचंय का तुम्ही शांतपणे एकांत राहा, रामकृष्ण रामकृष्ण म्हणा, तुम्हाला फार 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 पुण्य फार पुण्य. म्हणून धर्म सुद्धा आपल्याला पालन करता येतं. पैसा मिळतो, पैसा जातो फक्त जगात 3 मार्ग येतात. चौथ्या मार्गावर पैसा जातच नाही, जातच नाही.
मी 6 विषयात एम.ए. मराठी, हिंदी, इंग्रजी, इतिहास आणि पुन्हा मराठी आणि पुन्हा हिंदी म्हणजे आणि पुन्हा डॉक्टरेट विद्यावाचस्पती 6 पोस्ट ग्रॅज्युएट. हे सगळं कळतं कारण एक आपण पैसा जोडलाच पाहिजे पण उदासीन नव्हेच करायचा. आमचे रामदास स्वामी सांगतात द्रव्यास गमन दान भोग अथवा विनाश. पैशाचे फक्त 3 मार्ग. एक दान. मी असं ठरवतो की किमान 1 लाख रुपये महिन्याकडे जावे दानासाठी. हे पेट्रोल डिझेल काय 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 बाकी कोणा किती कमी राहायचं कोणा बस झालं भरपूर कमवलंय बस झालं आपण आणि दररोज वाढतच आहे कमी होत नाही. आणि दान केल्याने कमी होत नसते कधीच कमी होतं. दान करते दान करा काहीच होत नाही काहीच कमी नाही काहीच कमी. भोग हे कपडा आहे हे शर्ट पॅन्ट आहे दवाखाना आहे कपडा हे नंतर बाकी काय काही भोगाच्या वापरला वस्तू विकत येतात ना ते भोगासाठी वापरलाय. आणि विनाश मी जर चुकीचं खायला लागलो चुकीचं प्यायला लागलो तर माझ्याच पैशाने मी माझा विनाश करून आणणार. मला सगळ्यात आनंद वाटला. आयुष्यात मी 2दा गेलो असतो काही हॉटेलमध्ये आयुष्यात 2दा 3 पाहुण्यांमध्ये चहा पाहिजे नावाखाली 2दा गेलो असतो. मी ते घेतच नाही नको. हे पा विनाशकाले विपरीत बुद्धी. जेव्हा माझा विनाश म्हणत असतं का तेव्हा मला वाईट बुद्धी येते येते येते. आपल्या मराठीत म्हणे पा बुडतीचे पाय डोहाकडे. जेव्हा माझा वाईट वाईट असं ना तर मला आपोआप वाईट 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 बुद्धी सुचते. आणि म्हणून आपल्याला धर्म अर्थ काम मोक्ष कधी मिळतं आपल्याला प्रत्यक्ष शिव भेटला तर. आमचे एकनाथ महाराज नाथ महाराज अभंगाच्या पुढचे जण सांगतात आपल्या आपल्या धर्माचं पालन केलं का तर कलह नावाची गोष्ट शिल्लक राहतच नाही. आपण काय मी काय आपण मी काय करतो की येणं कसं वागावं यावर आपण भाष्य करतो. त्याला कसं वागावं ते तसं वागावं. मी कसं वागायचं मीच ठरवायचं. दुसऱ्याला कसं वागायचं आपण ठरवायचं. तू कसं वाग तुझं बघ माझा काही संबंध नाही. फक्त मला माझं मग मला बोललो की मला माझा उद्धार करायचा आहे. कोणाला मला टिका टिप्पणी करायची गरज नाही नाहीच. फक्त मला माझा उद्धार करायचा आहे. आपण मी धर्माचं पालन करायचंय. अतिथी धर्म मी संसारी आहे मला लेकरू बायको आहे मग अतिथी धर्माचं पालन केलं पाहिजे.
आता माझ्याकडे जवळपास 28 प्रकारच्या दिंड्या चहा पाणी देतात. 28 इकडची एक का दोन इकडची ती आणि 2-3 इकडच्या आपल्या नांदेडकडच्या. नांदेड इकडे होती नांदेड. बरं इकडे नांदेड देतात आणि 2 इकडच्या तिकडे लेख होती तिकडच्या. इकडे जास्त येतात. शहरात वारकरी जेव्हा येतात ना तर शहरात दोष येईल आणि कुणी येईल. शहरात स्वतःला शहाणे समजणारे शिकलेले लोक असतात. शहरात स्वतःला शहाणे समजलेले शिकलेले लोक असतात. ते अनपढ अशीच लोकांपासून चारात दूर राहतात. मी असं तसं तसं. ते पुण्य कमवायचं माग करतात. पुन्हा तिथे आले का तर बिस्किट दे तर ते देतात ते पुण्य करण्याचा मार्ग शोधतात. पण तुम्हाला दोष आहे का शहरातला? ते दोष असा आहे की आता दिंडीमधल्या म्हाताऱ्या बाई असतात. म्हाताऱ्याकडे खेळण्याचं प्रमाण 80% असतं. आणि मग ते त्यांना आता संडास नैसर्गिक भीती आहे. जगात शहरातली कोणतीच बाई वारकरी बाईला संडासचा वापर करू द्यायला खुश नसते. कोणतीच नसते खुश. मग तू देखल्या देवाला दंडवत कशाला घालते? ह्या वारकरी बाईची गरज काय आहे? आता नैसर्गिक गरज आहे. नैसर्गिक भीती ती गरज आहे. ती गरज पूर्ण करणं. मी बिस्किट कोणत्या दुकानात 5 रुपयात दिले बिस्किट ते पुण्य करणं. हे पुण्य करणं मी स्वतः हे करतो की आमच्याकडे 10 संडास असते. तर वारकरी बाईला सगळे संडास खुले करून द्यायचे. सगळ्या किल्लेदार सुद्धा आमचे किल्लेदार तेच असतात की आपल्या हिंदू धर्माला पोषक. मग ते जात कोणती असो मग ते सुद्धा देवाच्या कामात सहकार्य करतात. मग बोललो आमचे स्वामी एक आमचे किल्लेदार आहेत म्हणजे जंगम स्वामी नाव स्वामी म्हणतात. तर जंगमला सगळे स्वामीच म्हणत असतात. तर हे संडास मी ते बाहेरची खुली करतो. जर काही आमच्या घरी अडचण झाली संडास बाहेर पडली भांड्याच्या बाहेर पडली तर मी स्वच्छ करून ती परमार्थ सेवाच आहे. पण नुसतं गण लावणं ही सेवा तितकी सेवा झाली. पण त्याशिवाय ही सुद्धा सेवाच. पंढरपूरला मी जातो. पंढरपूरला सभा मंडपात एक वाक्य होतं लिहिलेलं. आता ते पाट्या काढून टाकलेला लाकडी पाट्या असे लिहिलेलं वाक्य होतं. सुविचार की तुमच्या मार्गात काही बी आड आलं तर ते दूर करा. कंसात मांस अशा प्रकार म्हणजे वाटत करताना मांस जरी आडवं आलं तर ते मांस उचला बाजूला टाका तुम्हाला पाप लागणार नाही का. मांस वाईट ह्या भूमिकेचा मी नाही. त्याचं कारण आहे की संतांच्या मालिकेत एक संत असा म्हणून गेला आपल्याकडं की जो मांस विकायचं काम करायचं. मांस विकू लागे सजन कसं या सगळे देवाला संतांची घेतली कामं सगळे त्या अभंगात सांगितले. सगळे कामं सांगितले. मोठा अभंग जवळपास ते 10-12 चरणाचा अभंग आहे. मोठा अभंग उचलीचं काही नाही भगवंत. म्हणजे पांडुरंग परमाला किती काम हे बा तुम्ही काम काय करता हे लय महत्वाचं नाही. कसं काम करता हे जास्त महत्वाचं आहे. कसं इमानदारी किती काम करता हे जास्त महत्वाचं आहे. देखल्या देवाला दंड घालायचं मतलब नाही. मी जवळपास 35 वर्ष झाले तर मी शाळा नोकरी करतो.
35 वर्षात फार झालं तर 10 राजा घेतल्या असतील मी. शब्द आहे का? बोलणं सोपं आहे, जळणं अवघड आहे. 35 वर्षामध्ये 10 राजा घेतल्या असतील. 10 राजा. त्यात माझं लग्न झालं, 2 बहिणीचे लग्न झाले, 2 पोरीचे लग्न झाले. फक्त 10 राजा घेतल्या असतील. घेतल्या असेल 10. डुम्मा नावाची गोष्ट नाहीच. डुम्मा म्हणजे दुपारून पळून झाले. काही राजा नाही. मी झोपू कितला मी आता झोपला 2 वाजता, कधी 1 वाजता, कधी कीर्तन सेवा नसतं 8लाच झोपतो. मला जागा नाही वाटते. 8लाच झोपतो, पण उठतो मी बरोबर 4लाच. झोपायचं कितला झोपतो, उठायचं 4ला. आता 2 वाजले ना, 4 नंबर उठतो. 5ला कॉम्प्युटरचं काम करतो, देवाचं काम करतो, आणि 6ला दिसायला लागलं का की मारुती मंदिर मोठं आणि खूप मोठं पटांगण आहे. ती जवळपास 50 टेबल घाट लावलं होतं. संत्री मोसमी घरात आतमध्ये येतं, पण बाहेर लिंब पिंपळ वड वगैरे त्याची पाला पडतो. ते पाला मी दररोज झाडू काढतो. झाडू काढताना आपल्या आतमध्ये आणून टाकायचं. आतमध्ये बाकी बगीचा आहे ना, संत्री मोसमी रामकृष्ण नारळ वगैरे आतमध्ये टाकायचं. म्हणजे खत बी झाला, पाल्याचा खत बी झाला, आणि ती माझ्या हनुमंतराची सेवा आहे. मला माहिती आहे इतका माणूस असला भिकारी गरीब असल्या काम करतो स्लम सारखी, तरी माझी सेवा आहे. ती शिवाची कायलाच करते. आपल्याला देवा दर्शन घेणे तितकं महत्वाचं का, तितकं देवाचा परिसर स्वच्छ करणे तितकंच महत्वाचं आहे. ते पंगत आहे, इथे पंगत आहे. आता पंगत झाली पाहिजे नाही. पंक्तीमध्ये पत्रवाळी उचलायला शक्ती लागत नाही, बिलकुल शक्ती लागत नाही. फक्त भक्ती लागते. जितकी तुमच्या मनात भक्ती का तितक्या पटकन वाचता ती पत्र एक पटका उचलला बाजूला. मग आपण भाव पूर्णपणेच अर्पण करून भक्ती
केली पाहिजे. आपण भक्ती केली का तर आपल्याला देवाची प्राप्ती. तुम्ही तुझं धर्म पालन केलाच पाहिजे, धर्माचं पालन केलंच पाहिजे. धर्माचं पालन करताना प्रत्यक्षाला रामकृष्ण रामकृष्ण म्हणलं गेलं पाहिजे. आपण आपल्या कीर्तन परंपरेप्रमाणे एक आपण भजन घेऊया. तो मी असं तयारी ठेवली की माझ्या महाराजची तयारी मी केली. बोलणं सोपं आहे. मी माझ्या महाराज मी असा विचार करतो आता कधी मरण मला माहित नाही. भरपूर व्याधी चालू असतात. जवळ जिवंत आहे तर आपण रामकृष्ण रामकृष्ण माझा स्वार्थ साधून घ्यायचा, माझा स्वार्थ साधून घ्यायचा. कारण ज्या दिवशी आपण जाऊ त्यानंतर रामकृष्ण म्हणता ना तुमची भेट होणार नाही. कारण तुमची भेट यासाठी मला आवश्यक आहे की तुमची भेट यासाठी आवश्यक आहे की मला पांडुरंग परमात्मा हवाय, पांडुरंग परमात्मा पाहिजे. पण पांडुरंग परमात्मा सरळ मी गेलो का तर मला ते लवकर भेटणार नाही. पण तुमच्या मार्फत गेलं तर पांडुरंग परमात्मा निश्चित भेटणं शक्य आहे. हरी प्राप्तीशी हरावे संताचे ते तुमच्या चरण तुमच्या सिद्धी यासाठी मला माझा स्वार्थ आहे, मला माझा पांडुरंग परमात्मा पाहिजे. आणि म्हणून आपला पांडुरंग परमात्मा एकूण व्हायचे ते पाहिजे. म्हणून तू माझा भावा, तू माझा भावा, मला माझा पांडुरंग परमात्मा पाहिजे. त्यासाठी मी असा विचार करतो माझा मन त्यावेळेला शरीराला थोडासा त्रास होईल, खचून त्रास होणार. पण माझे मोतीराम महाराज मोतीराम महाराज एक प्रसंग मला फुटणार मला की त्यांच्या पायाला ठेस लागली आणि ठेस लागली तर आळ्या आसाड्या पडल्या. आळ्या म्हणा असं काय म्हणा. आणि ते मग महाराज झोपल्यानंतर ते शिष्य मंडळी पाहिलं ना त्याला देखो ना मग देखोना त्याला आळ्या एकी बाजूला काढायचा प्रयत्न केला, एकी बाजूला जर जाग आली की म्हणजे काय करा तू काय नाही मार बघा त्या आळ्या पडतो त्याला मी असं बरं तुला शोभत आहे का म्हणजे शोभत आहे का काय झालं. त्यांचं घर आहे नाही त्यांच्या घरात आपण काढून काय टाकायलास टाकून त्यांचं घर त्यांच्या घराला लावतो. म्हणजे त्यांच्या दृष्टीने किती भूतदया होती, किती श्रेष्ठत्व होतं. म्हणजे इतकं मोठं श्रेष्ठत्व, इतकी भूतदया त्या ते माझे मोतीराम महाराज ज्यांची माळ माझ्या गळ्यात, ज्यांची प्रत्यक्ष मला सेवा करायची संधी भेटली आमचे मारुतीराम महाराज अच्युत महाराज आहेत ना ते त्यांना मी आवडतो. काय आवडतो मला माहिती पण आवडतो. तर ते आमचे मारुतीराम महाराज रस्तापूरकर साक्षात ते होते. मला सेवा करायचं रामायण चालू आहे आपल्याकडं, रामायण चालू असतं. अयोध्येतले रामायण रामलला मूर्ती प्राण प्रतिष्ठेचे कोषाध्यक्ष किशोरजी महाराज व्यास त्यांची प्रत्यक्ष 3 वर्ष मला सेवा करायची संधी भेटली. प्रत्यक्ष 3 वर्ष म्हणजे 85ला 83 84 85 कुठं मारवला ते मारवला समाज असते आणि ते भागवत लावायचे. मग त्याला कोणतं शिवेला हवं असतं ना मग ते पोराला करतो शेजार करत तो आम्हाला कळत नव्हतं. आज बी कळत नाही मला. ते इतके उंचीचे माणसं येतं ते कळत नव्हतं पण आता कळतंय. त्यांच्या कृपा आशीर्वादाने सगळं काही ठीकठाक आहे. आमच्या गुरुजी परभणीकर यांच्या कृपा आशीर्वाद ठीक आहे. कीर्तन शिकलो त्यांच्या आशीर्वादाने शिकलो.
मग मला काही ये रे तरी मी म्हणतोच असं तर शाळेला म्हणतो आपण तर काहीच म्हणून प्रत्येक रामकृष्ण 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 म्हणजे मरते समय आपल्या ठिकाणी रामकृष्ण रामकृष्ण झाला पाहिजे यासाठी केला होता शेवटचा तो दिवस बोलायचा आपण रामकृष्ण 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 म्हणलं पाहिजे आणि रामकृष्ण रामकृष्ण म्हणत असेल आपलं जर भरवायचं असेल तेव्हा तुम्हाला दुसरं कोणीच सोडणार नाही कोणीच नाही पण देवच सोडणार आहे त्या देवाचं मला तुम्ही भजन करा म्हणून आमचे संत एकनाथ महाराज आबाबाच्या
कुठल्याच प्रकारचे विकार बाधत नाहीत आणि अंत्यसमयी आपल्याला माझे महादेव परमात्मा निश्चित सद्गती प्राप्त देतात, आपलं भलं करतात. फक्त आपण सतत रामकृष्ण चिंतन केलं पाहिजे. हे चिंतन करणं महत्वाचं आहे. माझे ज्ञानोबा तुकोबांनो, माझ्या धनाबाई दत्ताबाई, माझी जात अगोदर मी शिक्षक आहे. माझा धर्म शिक्षकी पेशा आहे. आपला मुलगा मुलगी आपला नातू अभ्यास करते का? तुम्ही स्वतः बसून अभ्यास करून घेतला तरच अभ्यास करतात. तुम्ही काम करा, माझ्याकडे बस म्हणा आणि तो बसून अभ्यास करा. तुमच्या डोळ्यात तुम्ही अभ्यास करून घेतला तर मुलं अभ्यास करतात, मुली अभ्यास करतात, नाहीतर सोप नाही. अधिक मला बोलवत नाही. मुलगा नावाचा अभ्यास फार कमी करते. हे धोकादायक चित्र आहे. आपण अभ्यास करण्यासाठी, शाळेत अभ्यास करण्यासाठी थोडस स्वतः जातीने लक्ष द्यावा. मुली नावाचा अभ्यास करते, पण त्यांच्या अभ्यासापेक्षा इगो फार वाढलेला आहे. आणि इगो फार वाढला असल्यामुळं ती सुद्धा 100% धोकादायक आहे. कधी धोका देईल काही सांगत नाही. क्रिया करून गेल्यावर पुन्हा रडण्यात फायदा नाही. म्हणून आताच अगोदरच मुलीला बस अभ्यास करीत बस, इथं बस. मैत्रिणीकडे जाते खोटे जाऊ मैत्री, इथं बस अभ्यास कर. पुस्तक पाहिजे तर पुस्तक हे पुस्तक इथं करा. हे करून घेतलं तर आपला फायदा. जसं आपण रामकृष्ण फायद्याच आहे. पार लौकिक सुखाची प्राप्ती आपल्याला रामकृष्ण म्हणजे होणार आहे. आणि लौकिक सुखाची प्राप्ती आपण शालेय अभ्यास करून पूर्ण करून घेतलं ना आपलं होणार आहे. हे आपण करून घ्यावं. अशाकडे हात जोडून तुम्हाला विनंती करतो. माझ्या ज्ञानोबा तुकोबांनो, माझ्या धनाबाई दत्ताबाई, तुम्हाला असं वाटतं की माझा नाव घेतला कोणता? शिवभोळा चक्रवर्ती. आणि त्या अभंगाच्या अनुषंगानं फार चिंतन कमी, त्या अभंगाच्या अनुषंगानं फार चिंतन केलं. अभंग सोडून त्याला माझ्या शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी ज्या दृष्टिकोनातून अभंग लिहिला आहे, ज्या घटका लिहिला आहे, त्या घटकाच्या उंचीवर माझा ती मात्र माझी हिंमत नाही. त्याने कोणत्या उंचीवर अभंग आहे. मी त्याच्या फार जवळचा काहीच पिकवलं नाही. अभंगाचं फार दुरून चिंतन करायचा प्रयत्न केला. मला माहिती माझ्या असा अर्थ मला तर आपण घेतलं काय आणि ते काय पण काय करू माझ्या मनात झाले आला. कधी काळामध्ये आम्हाला बोलायला लागलं का ते मिळत करायचं नाही, कळत नाही. माझा अभ्यासाचा भाग आहे. माझ्याकडे चुकलंय ते माझं आहे. माझ्या बुद्धीचे दोष आहेत, माझ्या ज्ञानाचा अभाव आहे. जे चांगलं होतं फार थोडं चांगलं असतं काय की जे असं ते माझे मोतीराम महाराज, माझे रगतगुरुजी परभणीकर, माझे मातुराम महाराज, या भागातील संत महंत जे असतात ते, या ठिकाणचे जे वारकरी मंडळी, जे तुम्ही संत माय बाप बरं का, तुम्ही संत हे बा वारकरी आहेत, टाळकरी आहेत, काय तर म्हणून आपली कीर्तन प्रतिष्ठे. आणि अजून एक वाक्य सांगतो, अनुकूल स्थितीमध्ये नामस्मरण करणं फार सोपं आहे. पण प्रतिकूल स्थितीत तुम्ही हा अखंड नामाचा तसं ठेवला, तुमचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे, फार कमी. कारण अनुकूल ही स्थिती नाहीये. मला वाटतं गावाजवळ नाही, गावावर असल्या अनुकूल असतं. समजा दूर लोकांना यायला जायला जातात. तुमचे पोखरणी देवी या ठिकाणचे आपले गायक मंडळी आहेत, कागनेवाडी हे गावात त्याला जाणं त्रास आहे. महाचित्रा हे तुम्ही त्रास सहन करता, तुम्ही हे कष्ट सहन करता, हे तुम्ही कळ स्वस्ता. ही कळ माझ्या पांडुरंग परमात्मा कळते. आणि पांडुरंग परमात्मा माझे महादेव तुमच्या कळीची निश्चित दखल घेत असतात. तुम्हाला जे त्रास होतो तो त्रास पांडुरंग सहन करतो. म्हणून जी झालेली सेवा आहे ती माझे ज्ञानोबा तुकोबा, माझे सर्वच तुम्ही संत माय बाप कृपा होतं काय कीर्ती व्हावं. तुमच्या सर्वांचे मी सेवा समर्पित करतो आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण लावून देतो. Hey,
विठ्ठल